नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चला आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया वैश्विक लहरींचा खेळ. जर आपण प्रथमच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या स्पिरिच्युअल पॉवर या यूट्यूब चॅनेलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जाऊन जर तुम्हाला एखाद्या विषयासंबंधी माहिती हवी असल्यास मला नक्की सांगा, म्हणजे मला आपल्या आवडीनुसार या विषयावर व्हिडिओ बनविणे शक्य होईल. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आजच्या वैश्विक लहरींचा खेळ याविषयी अधिक माहिती पाहण्यासाठी सुरुवात करूया. आपण नंबर फिरवला की त्या नंबरच्या लहरी बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात आणि आपला फोन लागतो. हे आपण नेहमीच अनुभव घेत असतो. मला कोणालाही फोन करायचा आहे, मी ठराविक नंबर दाबतो, तो बरोबर त्याच माणसाला लागतो. हे जसे आश्चर्यकारक आहे, तसेच आपण एखाद्या देवाची, देवीची, संताची स्तोत्र पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला संकटात प्रार्थना करतो, तेव्हा त्या प्रार्थनारूपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी देवतांपर्यंत पोहोचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक वैश्विक लहरी तुमच्याकडे पाठविते. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र तितका आशीर्वाद परिणामकारक असतो. एखादं वाईट काम, पाप करताना आपलं मन खूप एकाग्र असतं, पण बऱ्याचदा प्रत्येकानेच अनुभव कधी ना कधीतरी हा घेतलेला असणारच की आपण जेव्हा पूजा करायला लागतो, जप, नामस्मरण, मेडिटेशन, ध्यानधारणा, पूजा, पोथी वाचन किंवा कोणतंही पुण्यकर्म करताना तेवढं ते आपलं मन एकरूप होत नाही, एकाग्र होत नाही देवाबरोबर. कारण का तर त्यावेळी म्हणतात ना, दारूचा प्रभाव जसा पटकन होतो तसा दुधाचा नाही. पण दूध हे सात्विक आहे. सात्विक गोष्ट पचनी पडायला वेळ लागते आणि तिचा अंमल दिसायला देखील वेळ लागतोच. त्याचप्रमाणे जेव्हा आपण काही धार्मिक विधी, देवाचे नामस्मरण, जप, उपासना, सामुदायिक उपासना करू लागतो, त्यावेळी त्याचा परिणाम तुम्हाला तात्काळ दिसत नाही, पण त्या प्रभावामुळे आपल्या स्वतःसाठी एक पुण्याची बँक तयार होते, जिथे आपला बॅलन्स थेंबे थेंबे तळे साचे या रूपाने वाढू लागतो. आपण आपल्या तब्येतीवर जसा दुधाचा परिणाम दिसण्यासाठी बरेच दिवस वाट पाहतो, त्याचप्रमाणे आपलं जे मन एकाग्र करून आपण पुण्यकर्म करतो त्याच्यासाठी देखील नक्कीच वेळ द्यायला हवा. आपल्या विचारांमध्ये, आपल्या बोलावण्यामध्ये, आपल्या हाकेमध्ये इतका आर्तपणा पाहिजे की त्या देवाला येणे भागच पडले पाहिजे, इतका आपला स्वतःवर विश्वास असावा. आपण आपल्या तब्येतीवर होणाऱ्या दीर्घ परिणामांचा विचार करायला हवा. तसेच जेव्हा आपण दत्त कवच, देवी कवच, सद्गुरूंनी दिलेली उपासना, सुदर्शन उपासना, नामस्मरण, जप, शिवकवच वाचतो, तेव्हा त्याचे शुभ कवच, त्यातल्या सकारात्मक वैश्विक लहरींनी आपल्या भोवती निर्माण होत असतात. हे आपण सतत आणि कायम आपल्या अंतर्मनाला सांगितले पाहिजे. आपल्या अंतर्मनात जर ही गोष्ट पक्की बसली तर आपल्या भक्तीमध्ये नक्कीच शक्ती वाढेल, जी शक्ती आपल्याला संकटकाळी आपलं रक्षण करण्यासाठी उपयोगी पडेल. उदाहरणच सांगायचं झालं तर एखाद्या आजारी व्यक्तीसाठी, रोग्यासाठी जरी आपण एखादे कवच वाचले, देवाकडे त्याच्यासाठी प्रार्थना केली, तरी आपल्या हाकेमधली आर्तता देवाला जाणवते आणि त्या शुभ कवचामुळे, त्या शुभ आशीर्वादामुळे, त्या शुभ आव्हानामुळे त्या रोग्याचं रक्षण होऊन तो आजारातून नक्की बरा होतो. हे कधी ना कधी कुणाच्या तरी सांगण्यातून, बोलण्यातून आपण ऐकले तरी नक्कीच असेल. तसंच काही वेळा आपण कोणाला कठोरपणाने बोलतो, त्यांचे दोष सांगतो किंवा अपमान करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या क्रोधामुळे त्याच्या मनाला जो त्रास झालेला असतो, त्यामुळे त्याच्या मनातून ज्या नकारात्मक लहरी वैश्विक शक्तीच्या माध्यमातून आपल्याचकडे येतात आणि आपल्याभोवती अशुभ कवच निर्माण करतात. त्यामुळे मग आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं,
भूक कमी होते, निरुत्साही वाटू लागतं. तुम्ही क्रिया सकारात्मक करा, तुम्हाला प्रतिक्रिया सकारात्मकच मिळेल, हे कायम लक्षात ठेवा. नकारात्मक गोष्ट केली तर नकारात्मकच रिझल्ट मिळणार. क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच, कारण वैश्विक लहरींचं जाळं हे सगळीकडे पसरलेलं असतं आणि ते खूपच परिणामकारक असतं. आपल्या संतांनी यावर बऱ्यापैकी अभ्यास करून लोकांनी कसं वागावं, आचारविचार उच्चार कसे असावेत याबद्दल बहुमोल मार्गदर्शन आपल्या पुरातन काळापासून पोथी रूपाने आपल्याला सांगून गेलेले आहेत. सद्गुरू बरेचदा दूर अंतरावरूनही आपल्या शिष्याला दीक्षा देतात किंवा एखादा संदेश पाठवतात आणि शिष्याला तिकडे त्याची तीव्र जाणीव होते. हे बरेचदा घडलेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ती श्रद्धा आणि विश्वास. मोबाईल तर आत्ता आले, पण विचार लहरींद्वारे एकमेकांना संदेश पाठविणे ही शक्ती उपासनेने त्या काळीही अवगत करता येत होती. हे आपण पूर्वी ऋषीमुनींनी दिलेले आपले मार्गदर्शन यावरून आपण नक्कीच विचार करू शकतो. गुरुचरित्रात याचाच मतितार्थ आपल्याला समजावून सांगताना म्हटले आहे की श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका व्यक्तीकडे आपल्या सद्गुरू दत्तगुरूंना देण्यास एक श्रीफळ दिले होते. ते ज्या क्षणी त्या व्यक्तीच्या हातात पडले त्या क्षणी दत्तगुरूंना त्याची जाणीव गिरनार येथे झाली होती की ती व्यक्ती आपल्याला दिलेले श्रीफळ आणत आहे. तसेच शेगावचे गजानन महाराजांनी देह ठेवताना ऋषीपंचमीच्या दिवशी श्री स्वामी समर्थांच्या आदेशाने साईनाथांना माझे सर्व शिष्य आता तुम्ही तुमच्या पदरात घ्या अशी विनंती केली आणि त्या क्षणी शिर्डीत साईबाबा अतिशय भावनाविवश झाले आणि म्हणाले, माझा थोरला भाऊ गेला, जात आहे. आजही परगावी राहणाऱ्या मुलाने आईची तीव्र आठवण काढता आईला समजते आणि ती गलबलते. संकटकाळी गुरुचे स्मरण केल्यास त्या क्षणी आपले संकट टळते, ही त्या सद्गुरूंनी पाठविलेल्या आशीर्वादरूपी लहरींमुळेच. या आणि अशा अनेक घटना बघितल्या वाचल्या की विचार लहरींचे संक्रमण होत असते हे नक्कीच असे आपल्याला जाणवते. म्हणजेच विचार लहरी या किती शुभ आणि सकारात्मक हव्यात याचा विचार ज्याने त्याने केलाच पाहिजे. ज्या घरात बसून आपण सतत विचार करतो ते किती सकारात्मक हवेत, घरात एकमेकांशी बोलताना अगदी स्वतःशीही बोलताना ते किती सकारात्मक हवं हे लक्षात घ्या. तरच तुम्ही ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू शकाल. जे तुम्ही बोलाल, ज्या गोष्टींचा जसा विचार कराल तसाच तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होईल. म्हणूनच म्हणून गेलेले आहेत ना पूर्वी आपले साधू संत, जसा विचार तसा जीवनाला आकार. ज्या गोष्टींचा जसा विचार करतो तेच सगळं आपल्याकडे आकर्षित होईल. त्याच गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात आणि तुमच्याच विचारांनी तुमचं भाग्य बनेल. त्यामुळे ते सकारात्मक चांगले हवे की नकारात्मक दुःखी हवे हे फक्त तुम्हीच ठरवू शकता आणि तुम्हीच ते अंमलात देखील आणू शकता. आपल्याला आपले आई वडील गुरु हे जन्म देऊन फक्त मार्गदर्शन करू शकतात, पण त्यांनी केलेल्या वाटेवर वाटचाल मात्र आपल्यालाच करायची असते. म्हणूनच मला वाटतं वास्तुशास्त्रानुसार घरात फेरबदल करण्याऐवजी किंवा वास्तुशास्त्रानुसार घरात फेरबदल करण्याबरोबरच आपल्या घरात प्रार्थना, नित्य उपासना, सामुदायिक उपासना, जप, नामस्मरण, सतत चांगले विचार, एकमेकांशी सौजन्याने वागणे, कलह टाळणे एवढं जरी करता आलं तरी बघा किती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ते अशा शांत आणि सकारात्मक लहरी तुमच्या वास्तूत तुम्हीच निर्माण करू शकता. तेव्हा कायम असं सकारात्मक वागून सकारात्मक विचार करून दुसऱ्यांच्याबद्दल कोणताही न्यूनगंड मनात न ठेवता फक्त आधी माझा शत्रू सुखी असू दे त्यानंतर मला सुखी कर असे विचार जर ठेवले तर देव नक्कीच तुमच्या हाकेला वेळप्रसंगी वेळोवेळी धावून येईल. तेव्हा कायम असं सकारात्मक वागून सकारात्मक विचार करून निर्माण होणाऱ्या असा सकारात्मक ऊर्जेचा अनुभव नेहमी स्वतः घेत राहा. जर
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपले अनुभव मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की जाऊन सांगा. गण गण गणात बोते. ओम नमो नारायण. ओम नमः शिवाय.